रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्टुडंट मनस्वी अरुण पानसकर आहे. मनस्वीचं सगळ्यात आधी रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये आपण स्वागत करूया. मनस्वी, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू. एक खास कारण आहे आज मनस्वीला आपण रेडिओ शुगरमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. मनस्वी CSIT डिपार्टमेंटची BTechमध्ये शिकणारी, BTech फायनल इयरमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. नुकतंच वॉलमार्टमध्ये तिचं प्लेसमेंट झालेलं आहे. 22 लाखाचं ॲन्युअल पॅकेज तिला मिळालेलं आहे. मनस्वी, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि म्हणूनच या निमित्त आपण आज तिला बोलवलेलं आहे स्टुडिओमध्ये आणि आपण या संदर्भातच तिच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मनस्वी, मला तुझ्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. काय करतेस तू? इंजिनिअरिंग तर तू करतेच आहेस, या व्यतिरिक्त तुझी आवड काय आहे याविषयी जरा सांग. सो हॅलो एव्हरीवन, मी मनस्वी अरुण पानसकर. मी सध्या RIT कॉलेजमध्ये CSIT डिपार्टमेंटमध्ये शिकते आहे आणि सध्या माझं वॉलमार्ट कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं आहे. मी मूळची पाटणची आहे आणि माझी आवड म्हणले तर मला आर्ट अँड क्राफ्ट, ओरिगामी यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बट मला टाईम मॅनेजमेंट, मोस्टली आपले क्लासेस आणि बाकी माझी जी आवड आहे हे सगळं मॅनेज करायला जमतं. त्यामुळं मी कॉलेजमध्ये पण रेग्युलर अटेंडन्स मॅनेज करून माझे जे छंद आहेत ते पण मॅनेज करते व्यवस्थित. वा, खूपच छान. तू मूळची पाटणची आहेस असं म्हणालीस. होय. तर इथं मग हॉस्टेलला राहून शिकलीस? हां, होय, मी हॉस्टेलला होते. अरे वा, खूपच कौतुक करण्यासारखी गोष्ट काय आहे. तुम्ही घर सोडून लांब येऊन राहता आणि हॉस्टेलमध्ये राहून एक वेगळं रुटीन तुम्हाला स्वीकारावं लागतं. त्यात ॲडजस्ट करून तुम्हाला तुमचा अभ्यास मॅनेज करावा लागतो. आणि या सगळ्यात जेव्हा तुम्ही शिक्षण पूर्ण करत येता आणि त्यावेळेला तुमचं सिलेक्शन होतं अशा चांगल्या कंपनीमध्ये, इतक्या चांगल्या पॅकेजवरती, तेव्हा आपण जे कष्ट घेतलेले असतात त्याचं सार्थक झाल्याचं फील नक्कीच असेल. होय. पण हे साध्य तर सहज नसेल झालेलं. यासाठी तुझी मेहनत असेल निश्चितच. तर ह्या गेल्या 4 वर्षात कशा पद्धतीनं तू अभ्यास केलास आणि या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यास याविषयी काय सांगशील? ॲक्च्युली माझी बहीण आहे जी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि ती पण इथेच IT डिपार्टमेंटमध्ये होती. त्यामुळं मोस्टली मला तिचा गायडन्स जास्त होता की ती मला सांगायची की ऑफ कॅम्पस वगैरे तू कसं ट्राय करू शकतेस किंवा कोणते तुझं टेक्निकल स्किल्स कोणते इम्प्रूव्ह केले पाहिजेस. सो फर्स्ट इयरमध्ये असं एवढं काही नाही. फर्स्ट इयरमध्ये जस्ट कॉलेजमध्ये आलो आहे नवीन, त्यामुळे तेच. ॲक्च्युली माझी जर्नी होती ती सेकंड इयरपासून स्टार्ट झाली, जिथं आपले कॉलेज करिक्युलममध्ये पण डिफरंट सब्जेक्ट्स असतात, लाईक पायथन किंवा मशीन लर्निंग. या सब्जेक्ट्समुळं मोस्टली माझं AI रिलेटेड इंटरेस्ट वाढलेला. त्याच्यामुळं प्रोजेक्ट चूज करताना AI रिलेटेड प्रोजेक्ट निवडले आम्ही. मोस्टली जे मेजर प्रोजेक्ट्स असतात, कॅपस्टन प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये पण आम्ही डीप लर्निंग बेस्ड प्रोजेक्ट घेतला. सो टीचर्सचा गायडन्स होता आणि मोस्टली फॅमिली बॅकग्राऊंड पण आमचं मोस्टली टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. मोस्टली आमच्या घरातले आहेत ते पण टेक कंपनीजमध्ये आहेत, त्यामुळं घरून खूप गायडन्स होता मला अप्लाय करताना. खूपच छान. टीचर्सचा गायडन्स मिळाला असं तू सांगितलंस. तर RITमध्ये एज्युकेशनल एन्व्हायरमेंट जे आहे याविषयी तू काय सांगशील? ॲक्च्युली RITचं जे करिक्युलम स्ट्रक्चर आहे ते खूप चांगलं आहे. म्हणजे जे आपल्याला सब्जेक्ट्स आहेत करिक्युलममध्ये इन्क्लूड केलेले, जसं की मी सांगितलं पायथन किंवा मशीन लर्निंग, डीप लर्निंग, हे सब्जेक्ट्स आहेत जे की मोस्टली ITच्या करिक्युलममध्ये खूप अगोदर म्हणजे सेकंड इयरपासूनच इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळं मुलांचा एक पर्टिक्युलर डोमेन निवडता येतो की मला यामध्ये इंटरेस्ट आहे, सो मी हेच सब्जेक्ट याच्यामध्ये जास्त शिकेन. आणि रिसर्च ओरिएंटेड पण, म्हणजे जे ITची फॅकल्टी आहे ते पण रिसर्च ओरिएंटेड, तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश करायचं असेल त्याच्या रिलेटेड पण खूप गायडन्स प्रोव्हाइड करतात. वॉलमार्टमध्ये तुझं सिलेक्शन झालं, ही सगळी प्रोसेस कशी होती? कसं तू तिथेपर्यंत पोहोचलीस याविषयी काय सांगशील? माझी वॉलमार्ट जर्नीबद्दल बोलायचं म्हणलं तर फेब्रुवारीमध्ये वॉलमार्टची कोडहर्स कॉम्पिटिशन लॉन्च झालेली अनस्टॉप या प्लॅटफॉर्मवर. आणि आमचा जो कॉलेजचा क्लब आहे गुगल डेव्हलपर ग्रुप्स क्लब, याच्यावर आमच्या ग्रुपवर त्याचा मेसेज आला की कॉम्पिटिशन होस्ट झाली आहे. मग तेव्हा मी अप्लाय केलेलं
आणि मग त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1,13,000 स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलेलं आणि त्याचे 3 राऊंड्स झालेले. टेक्निकल ॲप्टिट्यूडचा एक राऊंड होता, नंतर कोडिंग राऊंड होता आणि नंतर प्रोफाईल व्हेरिफिकेशन होतं. मग त्याच्यामध्ये आपले रेझ्युमे व्हेरिफिकेशन वगैरे ते सगळं झालेलं आणि ह्या 3 राऊंड्स नंतर त्यांनी टोटल अराउंड 200 to 250 स्टुडंट्सना क्वालिफाय केलेलं, म्हणजे त्यांना समर इंटर्नशिप ऑफर केलेली आणि मी त्या 200 स्टुडंट्समध्ये होते. त्याच्यामुळं मग मला जून-जुलैमध्ये समर इंटर्नशिप करायची संधी मिळाली वॉलमार्टमध्ये, जी की मी बेंगलोरमध्ये होते 2 महिने आणि मला कॉलेजने पण परमिशन दिलेली 2 मंथ्स इंटर्नशिपसाठी तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर इंटर्नशिप झाली की फुल टाईम रोलसाठी म्हणजे ॲज अ फुल टाईम एम्प्लॉईसाठी इंटरव्ह्यू द्यावा लागतो. मग त्याच्यानंतर आमचे पोस्ट इंटर्नशिप इंटरव्ह्यूज झाले आणि नंतर इंटरव्ह्यूमधून आता मी माझं फुल टाईम कन्व्हर्जन झालं ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर. वा, खूपच छान. ह्या इंटरव्ह्यूजसाठी किंवा रिझ्युमेसाठी म्हणा, तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करावी लागते, कॉलेजकडून कसा सपोर्ट असतो आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याची तयारी करता? जर रेझ्युमेबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा आपण ऑफ कॅम्पस ट्राय करतो तेव्हा आपले रेझ्युमेस मॅन्युअली तर चेक होत नाहीत. ते ATS स्कोअर आपल्या रेझ्युमेचा चेक होतो. त्याच्यामुळे मोस्टली जेव्हा आपण रेझ्युमे प्रिपेअर करतो तेव्हा एक न्यूमेरिक डेटा ॲड करायचा किंवा प्रोजेक्ट चांगले असले पाहिजेत. आपले जे मेन स्किल्स आहेत लाईक DSA, SQL हे जे मेन स्किल्स आहेत ते हायलाईट झाले पाहिजेत आपल्या रेझ्युमेमध्ये. आणि मग रेझ्युमे प्रिपेअर करून झाला की एकदा ऑनलाईन ATS स्कोअर चेक करू शकतो. मग त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण आपल्या रेझ्युमेचा ATS स्कोअर चेक करायचा. मोस्टली तो 70 to 80-90 मध्ये असेल तर आपले रेझ्युमे क्वालिफाय व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन म्हणलं तर जे फंडामेंटल्स आहेत, जसे की जेव्हा प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी किंवा या वॉलमार्ट किंवा फ्लिपकार्ट, गुगल या जेव्हा कंपनींसाठी कोण अप्लाय करत असतं तेव्हा फंडामेंटल्स क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे DSAमध्ये तुम्ही ट्रीज ग्राफ, RSपासून अगदी ट्रीज ग्राफपर्यंत तुमचे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर पाहिजेत. DBMSच्या पण क्वेरीज असतील, SQL क्वेरीज आहेत त्या इझिली लिहिता आल्या पाहिजेत. आणि बाकी मग तुमचे प्रोजेक्ट्स डिटेलमध्ये आपल्याला प्रोजेक्ट्स आपले माहीत असले पाहिजेत. पण मग ही सगळी माहिती तुला कुठून मिळाली, हा गायडन्स कुठून मिळाला? म्हणजे आता वॉलमार्टचं तर मी यूट्यूबवर सर्च केलेलं, कारण की वॉलमार्टची कॉम्पिटिशन दरवर्षी होस्ट होती आणि कोणी ना कोणीतरी आपल्याला मिळतं जे की यूट्यूबवर गाईड करेल की त्यांनी त्यांची प्रिपरेशन कशी केलेली. त्यामुळे मला यूट्यूबवरून पण बराचसा गायडन्स मिळालेला की इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे किंवा कशा रिलेटेड क्वेश्चन विचारतात. आणि बाकी सिनियर्स वगैरे पण असतात जे की सांगतात की अशा कंपनीजसाठी काय मोस्टली गरजेचं आहे. आणि म्हणजे इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे तो आहे लिंक्डइनवर अगदी गुगल, मायक्रोसॉफ्ट ह्याच्यामध्ये ह्यांनी इंटरव्ह्यू ज्यांनी फेस केले त्यांनी इन डिटेल दिलेलं असतं की हा इंटरव्ह्यूचे एवढे राऊंड झालेले, या राऊंडमध्ये हे क्वेश्चन विचारले, DSAचे हे क्वेश्चन होते, हे इन डिटेल दिलेलं असतं. त्याच्यामुळं लिंक्डइन तर हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी. वा, खूपच छान. जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जिथं अर्ज केला होता अशा ठिकाणी जिथं केवळ 200-250 मुलांना सिलेक्ट केलं, त्यात तुझं सिलेक्शन झालं आणि आता फायनली तुझा एक चांगला प्रवास सुरू होणार आहे. ही अचिव्हमेंट छोटी नाही आहे नक्कीच. भविष्यात तू या संधीकडे कशा पद्धतीनं पाहतेस? नक्कीच ही अचिव्हमेंट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि आता ॲज अ 6 मंथ्स इंटर्न म्हणून मी जॉईन होते आहे वॉलमार्टमध्ये आणि त्याच्यानंतर माझी जर्नी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर इन AI टेक्नॉलॉजी रिलेटेडच मला माझा रोल मिळाला आहे. त्यामुळे मी वॉलमार्टसोबतच माझी जर्नी, एकाच खूप चांगल्या कंपनीसोबत माझी जर्नी बिगिन करणार आहे. त्यातच मला खूप आनंद आहे. पण मग त्याच्या पुढे काय, म्हणजे येत्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे पाहतेस? ॲक्च्युली बघू, म्हणजे वॉलमार्टसोबतच मी काम करेन आणि माझा इंटरेस्ट आहे की मी मास्टर्स पण करावं. सो कंपनीज पण प्रोव्हाइड करतात मास्टर्सच्या अपॉर्च्युनिटीज, सो मी ते पण कन्सल्ट करून करेन. खूपच छान. अतिशय चांगली संधी तुला मिळालेली आहे. अर्थातच तू तुझ्या मेहनतीनं ती मिळवलेली आहेस, त्यासाठी तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि भविष्यात तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत अशा शुभेच्छा देते रेडिओ शुगरच्या वतीनं. आणि आज तू येऊन तुझ्या या यशाविषयी आम्हाला माहिती दिलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.